स्पेशल असं काही नव्हतं. आम्ही जसं आम्ही कॅम्पमध्ये आता 1 महिना जवळ-जवळ आम्ही प्रॅक्टिस केली, तर आमचा प्रोसेसवरतीच फोकस होता आणि ज्या पद्धतीने आम्ही नंतर बॉलिंगला कमबॅक केला, जसं तेजल हसबनीस आणि मुक्ता मगरेची चांगली पार्टनरशिप झाली होती. पण तरी आमच्या बॉलरला आम्ही सांगितलं होतं की बेसिक्सवरतीच आपण फोकस करायचं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला लास्टच्या 6-7 ओव्हरमध्ये झाला आणि त्याच्यामुळे आम्ही मॅचमध्ये आलो. मला असं वाटतं की माझ्या हिशोबाने आम्ही ॲट पार होतो, कारण आउटफील्ड हेवी होतं. मी चुकीच्या वेळी आऊट झाले. जर तसं आमची पार्टनरशिप बघितली तर अजून मी 1-2 ओव्हर खेचले असते तर मे बी 10-15 रनचं एक्स्ट्रा कुशनिंग आम्हाला मिळालं असतं. बट ओव्हरऑल आय फेल्ट की जितके रन झाले तेवढे डिफेंड करण्यासारखे होते. 1-2 फिल्डिंग लॅप्सेस किंवा आम्ही थोडंसं अजून बेटर अप्लाय केलं असतं आम्हाला अंडर प्रेशर, स्पेशली ॲज अ बॉलिंग युनिट आणि फिल्डिंग युनिट, तर आम्ही तो डिफेंड करू शकलो असतो. टेन्शन असं काही नव्हतं, कारण मला माहिती होतं की श्वेता माने आहे तिथे, तर ती कंप्लीट करेलच, कारण तिचा रोलच तो आहे आणि ती बरेच वर्ष तिचा रोल हा करते आणि असे तिने मॅचेस महाराष्ट्राला आणि इंडियन रेल्वेजलाही जिंकून दिलेले. एकतर पहिली गोष्ट हा खूप मस्त इनिशिएटिव्ह आहे. सो मला रोहितदादा पवार, पूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि त्यांची सगळी कमिटी यांचे खूप आभार मानायचे आहेत. त्यांनी जो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, जसं की तुम्ही बघाल की कॅमेरा लाईव्ह टेलिवाईज मॅचेस असतील किंवा प्रेस ओव्हरऑल एक मीडिया एक्सपिरियन्स असेल किंवा मीडिया एक्सपोजर असेल, एवढे चांगले फॅसिलिटीज, ग्राउंड कंडिशन असेल. सो ओव्हरऑल एका चांगल्या फॅसिलिटीजमध्ये खेळून जे महाराष्ट्र क्रिकेट मुलींचं जे आहे ते ग्रो करेल आणि ह्यातनं नक्कीच सगळ्यांना फायदा होईल पुढच्या डोमेस्टिक सीझनसाठी. आम्ही असंच हाच आमचा मुवमेंट आम्ही कॅरी करू आणि आम्ही आत्ताच मी जसं बोलले की आम्ही प्रोसेसवरतीच फोकस करतो, तर पुढच्याही सामन्यांसाठी आमचं सेम राहील. स्पेशली T20 सारखे जे शॉर्टर फॉर्मॅट्स असतात तेव्हा आय फील की ते चान्सेस कन्वर्ट करणं गरजेचं असतं, कारण कमबॅक करायची ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी असतात. बट नेव्हरदलेस काय म्हणता एक असं पिनपॉईंट नाही करता येणार. ओव्हरऑल आम्ही डिसेंट 80% आम्ही डिसेंट क्रिकेट खेळलो. सो पुढच्या मॅचेससाठी हाच फोकस असेल की मे बी असं सिच्युएशन येईल तेव्हा आम्ही टॅक्टिकली आणि मेंटली बेटर डील करून ते चान्सेस कन्वर्ट करू. चेंज असं काही करायची गरज नाही असं मला वाटतं आणि आमच्याकडे खूप सारे ज्युनियर्स आहेत. आम्ही ज्युनियरला बॅक करतो, तर मे बी त्यांची फर्स्ट मॅच होती, तर नेक्स्ट मॅचेसपासून आम्ही अजून काम राहून आम्ही त्याच्यावरती आमचे ज्युनियर्सही आम्हाला चांगला सपोर्ट करतील. जसे आज सुहानी खंडलने बॅटिंग केली, तर ती आत्ता या टुर्नामेंटची मला वाटतं की सगळ्यात छोटी एजने ती सर्वात लहान प्लेयर आहे, पण तिने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, तर असं मला वाटतं की जर आम्ही ज्युनियर्सला सपोर्ट केला किंवा जर ज्युनियर्सला आम्ही बॅक केला तर ते नक्कीच त्यांच्याकडे तेवढा टॅलेंट आहे आणि त्याचा आमच्या टीमसाठी फायदा होईल. आत्ता जी टेक्नॉलॉजी जी यूज होते किंवा जे टेक्निकली मध्ये काही प्रॉब्लेम आले, पण मला असं वाटतं की याचा प्लेयर्सला खूप फायदा आहे, कारण इंटरनॅशनल क्रिकेट आणि डोमेस्टिक क्रिकेटमधला जर गॅप भरून काढायचा असेल तर अशा मॅचेस किंवा अशा टुर्नामेंट्स होत राहतील तर प्लेयर्सलाही त्याचा चांगला फायदा होईल आणि त्यांना इंटरनॅशनल लेवलला गेल्यानंतर या गोष्टी म्हणजे ते यूज टू होऊन जातील इथूनच आणि त्यांच्यासाठी ज्युनियर्सला असतील किंवा यंगस्टर्सला असेल तर त्यांच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा खूप फायदा आहे की पुढे जाऊन त्यांना या गोष्टीला म्हणजे या गोष्टींमुळे ते डिस्टर्ब नाही होणार. एकतर खूप चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्यांना स्वतःला एक्सप्रेस करायला. सो आपण ॲज अ टीम इतके वर्ष चांगलंच करत आले, बट आपण कुठेतरी अंडर प्रेशर नॉकआउट स्टेजेसला आपण थोडंसं कमी पडतो आहे. बट आय फील अशा प्रकारच्या क्लोज मॅचेस होऊन किंवा प्रत्येकाला त्यातनं जो एक्सपिरियन्स मिळणार आहे, जी आपली आय फील अंडर 19, 23 आणि सिनियर्स तिन्हीच्या ज्या बॅचेस आहेत त्यांना अशा क्रुशल मॅचेस कॅल्क्युलेट करून थोडंसं चेस करणं असेल किंवा टॅक्टिकली आपण जसं बेटर होण्यात ह्या मॅचेस मदत करतील. सो आय गेस ह्यानंतर मी बघताना प्रत्येकाला एक कॉन्फिडंट डॉमिनेटिंग अशी एक मी महाराष्ट्र टीम बघते जी आपल्याला नक्की चॅम्पियनशिप मिळवून देईल. सगळ्यात पहिलं तर याच्यासाठी मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रोहितदादाचे मी आभारी आहे. सर्वच महाराष्ट्रातल्या महिला क्रिकेटर्सच्याकडून मी त्यांना थँक्यू बोलते, कारण अशी संधी किंवा अशा मॅचेस आम्हाला मिळत नव्हत्या आणि हे पहिलं असोसिएशन असेल की जे विमेन्सच्या इतक्या मोठ्या प्रमाणात मॅचेस घेतात आणि ज्युनियर्सला किंवा यंगस्टर्सला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही ह्या सिच्युएशनला किंवा या आत्ता कंडिशनला यूज टू होऊन तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी त्याचा फायदा होईल.